अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती इयत्ता 11वी कला विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाण FA. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. आपण प्रकरण 3 समता व न्याय पाहत आहोत आणि या प्रकरणाचा अभ्यास करत असताना आपण या प्रकरणाच्या अंतिम भागात आहोत. आपण आधीच्या तासाला समता ही संकल्पना अभ्यासलेली आहे. त्याची व्याख्या असेल, त्याचे प्रकार असतील, याचा आपण व्यवस्थितपणे अभ्यास केलेला आहे. आपण आता नवीन संकल्पना पाहत आहोत. याची आपण सुरुवात केलेली आहे आणि या दोनही संकल्पना व्यक्तीच्या जीवनामध्ये महत्त्वाच्या आहेत, म्हणजेच समता आणि न्याय. न्याय ही संकल्पना पाहत असताना आपण पाहिली होती की मानव हा जसा समाजशील प्राणी आहे, राजकीय प्राणी आहे, तसाच तो न्यायप्रिय प्राणी आहे आणि मानवाने नेहमीच न्यायाचे समर्थन केलेले आहे. आपण न्यायाची संकल्पना पाहत असताना आपण प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ आणि आधुनिक काळ या तीनही काळांच्या माध्यमातून न्यायाची संकल्पना ही पाहिलेली आहे. त्याची व्याख्या आपण पाहिलेली आहे. आपण प्राचीन काळी मानवाच्या जीवनामध्ये न्याय होता का, म्हणजे ज्या वेळेला मानव भटक्या स्वरूपामध्ये राहत होता, मानव भटकंती करत होता, त्यावेळेला सुद्धा त्याच्या जीवनामध्ये न्यायाची संकल्पना होती. याचा आपण अभ्यास केलेला आहे. म्हणजेच त्या काळी जशास तशी म्हणजे न्याय ही न्यायाची संकल्पना अस्तित्वात होती. म्हणजेच व्यक्ती ज्या पद्धतीचा गुन्हा करत होती त्या व्यक्तीला त्या पद्धतीची शिक्षा देणे म्हणजे न्याय होय, ही न्यायाची संकल्पना प्राचीन काळी अस्तित्वात होती. त्यानंतर मध्ययुगामध्ये सुद्धा न्यायाची संकल्पना समाजामध्ये अस्तित्वात होती. राज्याचे जे काही नियम असतील, या नियमांचे व्यक्तीने पालन करणे म्हणजे न्याय होय, ही न्यायाची संकल्पना मध्ययुगीन काळामध्ये अस्तित्वात होती. त्याचप्रमाणे आधुनिक काळामध्ये म्हणजे 1789 मध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाली आणि या राज्यक्रांतीने नंतर न्यायाच्या संकल्पनेमध्ये बदल हा झालेला आहे. म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता निर्माण करणे म्हणजे न्याय होय, ही आधुनिक काळातील न्यायाची संकल्पना आपल्याला म्हणता येणार आहे. म्हणजेच तीनही काळांच्या माध्यमातून जर आपण अभ्यास केला तर व्यक्तीच्या जीवनामध्ये न्यायाची संकल्पना होती, ही आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार आहे. त्याचप्रमाणे दोन तत्वांमध्ये, दोन घटकांमध्ये, दोन गोष्टींमध्ये संघर्ष असेल, त्या ठिकाणी या दोन गोष्टींमध्ये, दोन तत्वांमध्ये, दोन घटकांमध्ये योग्य संतुलन साधणे म्हणजे न्याय होय. किंवा राजकीय तत्वांचा किंवा मूल्यांचा मेळ घालणे म्हणजे न्याय होय. म्हणजे ज्या ठिकाणी संघर्ष असेल त्यास तो संघर्ष कमी करणे म्हणजे न्याय होय. थोडक्यामध्ये आपण प्रामाणिक राहून सुद्धा एखाद्या व्यक्तीला न्याय हा देऊ शकतो. म्हणजेच न्याय मिळवण्यासाठी, न्याय मागण्यासाठी न्यायालयामध्येच गेले पाहिजे असंही काही नाही. म्हणजेच आपण प्रामाणिक राहून, आपण खरे बोलून सुद्धा एखाद्या व्यक्तीला न्याय मिळवून देऊ शकतो. मानवासाठी सामाजिक व राजकीय जीवनामध्ये न्याय ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. आपल्याला माहिती आहे की राज्यसंस्था ही एक सामाजिक व राजकीय स्वरूपाची संस्था आहे. तसेच आता आपण पाहिले की न्याय हा प्राचीन काळी सुद्धा अस्तित्वात होता. म्हणजेच न्यायाची संकल्पना ही प्राचीन अशा पद्धतीची संकल्पना आहे आणि सॉक्रेटिसने सुद्धा न्यायाची संकल्पना सांगण्याचा प्रयत्न केला. सॉक्रेटिस असेल, प्लेटो असेल, ॲरिस्टॉटल असेल, हे पाश्चिमात्य विचारवंत आहेत, भारताच्या बाहेरचेही विचारवंत आहेत आणि यांनी सुद्धा न्यायाची संकल्पना ही केलेली आहे. मग सॉक्रेटिस या विचारवंतांनी न्याय हा राजकीय सद्गुण मानलेला आहे. त्याच्या मते चांगला समाज व न्याय्य समाज या समानार्थी संकल्पना आहेत. तो असे सुद्धा म्हणतो की शक्तीचा वापर करून लोकांना नैतिक बनवता येत नाही. त्याचप्रमाणे
सॉक्रेटिस न्यायाची संकल्पना सांगत असताना तो असे सुद्धा सांगतो, म्हणजे सॉक्रेटिसने न्याय कशाला म्हटलेला आहे, तर अन्याय करण्याचा तिटकारा किंवा चीड म्हणजे न्याय होय. अन्याय करण्याचा तिटकारा किंवा चीड म्हणजे न्याय, असेही तो न्यायबाबतीमध्ये म्हणतो किंवा न्यायाच्या संकल्पनेविषयी म्हणतो. त्यानंतर त्याने न्यायाची आणखी एक संकल्पना सांगितलेली आहे आणि तो असे म्हणतो की न्याय म्हणजे अन्य काही नसून कायद्याप्रमाणे वागणे होय. न्याय म्हणजे अन्य काही नसून कायद्याप्रमाणे वागणे म्हणजे न्याय होय. अशा पद्धतीने सॉक्रेटिस या विचारवंताने न्यायाची संकल्पना ही मांडलेली आहे किंवा न्यायाची संकल्पना मांडण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. त्याचप्रमाणे दुसरा विचारवंत आहे प्लेटो. प्लेटो याने त्याच्या दी रिपब्लिक या ग्रंथामध्ये न्यायाची संकल्पना मांडलेली आहे. प्लेटो या विचारवंताने अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत आणि त्यातला एक ग्रंथ म्हणजे दी रिपब्लिक नावाचा ग्रंथ, आणि या दी रिपब्लिक नावाच्या ग्रंथामध्ये प्लेटोने न्यायाची संकल्पना ही मांडलेली आहे. आणि त्याने न्यायविषयक विचार व्यक्त करत असताना मानवाच्या गुणांपैकी न्याय हा एक सद्गुण मानलेला आहे. आणि प्लेटोने न्यायविषयक विचार व्यक्त करत असताना किंवा न्यायाची संकल्पना मांडत असताना त्याने असे म्हटलेले आहे की प्रत्येक व्यक्तीने आपल्या क्षमतेनुसार, कुवतीनुसार, पात्रतेनुसार, बुद्धिमत्तेनुसार कार्य करावे आणि हे कार्य करत असताना त्याने इतरांच्या कार्यामध्ये हस्तक्षेप न करणे म्हणजे न्याय होय. अशा पद्धतीने प्लेटोने न्यायाची संकल्पना ही मांडलेली आहे. प्लेटोच्या ग्रंथाचा विचार करत असता, म्हणजेच त्याचा दी रिपब्लिक ग्रंथ याचा विचार करत असताना त्याने त्यावेळची जी काही राज्यपद्धती होती, या राज्यपद्धतीमध्ये जे काही दोष होते ते कसे घालवता येतील आणि आदर्श राज्य कसे निर्माण करता येतील याविषयी त्यांनी विचार मांडलेले आहेत. आणि प्लेटोचा हा जो काही ग्रंथ आहे दी रिपब्लिक, तर हा ग्रंथ किंवा प्लेटोची विचार मांडण्याची जी पद्धत आहे ती संवादात्मक अशा स्वरूपाची आहे. आणि प्लेटोने दी रिपब्लिक ग्रंथात मग अनेक गोष्टींवर त्याचे विचार मांडलेले आहेत, ज्याप्रमाणे न्यायव्यवस्था असेल, नैतिकता असेल, राज्यसत्ता असेल, प्रजेचे कल्याण असेल, समाज रचना असेल, सैन्य व्यवस्था असेल, समाजातील श्रमावर आधारित त्याने 3 वर्गाची केलेली विभागणी असेल किंवा शिक्षण पद्धती असेल, स्त्रियांचा साम्यवाद असेल किंवा संपत्तीचा साम्यवाद असेल, आदर्श राज्य असेल, तत्वज्ञ राज्यकर्ता असेल, नगरराज्य असेल व लोकसंख्या असेल, त्याचप्रमाणे राज्य व्यवस्थांचे प्रकार असतील इत्यादी विषयी त्यांनी माहिती या ग्रंथामध्ये दिलेली आहे. म्हणजेच प्लेटोचा जो काही ग्रंथ आहे, प्लेटोचा हा जो काही ग्रंथ आहे याच्यामध्ये त्यांनी सविस्तर त्या ठिकाणी काही विषय मांडलेले आहेत आणि त्याच्याविषयी त्याने भाष्य केलेले आहेत किंवा आपले विचार त्याने मांडलेले आहेत. त्याचप्रमाणे स्टेटस मन ग्रंथ आहे, दी लॉज नावाचा त्याचा ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये सुद्धा त्यांनी काही विचार हे मांडलेले आहेत. प्लेटोने न्यायविषयक विचार त्याच्या रिपब्लिक या ग्रंथामध्ये मांडत असताना प्लेटोची न्यायाची जी काही संकल्पना आहे ही कायदेशीर स्वरूपाची नाही. न्याय म्हणजे हक्कांची अंमलबजावणी, पण प्लेटोची न्याय म्हणजे हक्कांची अंमलबजावणी करणे, परंतु प्लेटोची न्यायविषयक कल्पना नैतिक स्वरूपाची आहे आणि त्याची आदर्श राज्यपद्धती कल्पना न्यायावर आधारलेली आहे. म्हणजेच तो काय म्हणतो की प्रत्येक मानवाच्या अंगी निसर्गतःच, म्हणजेच तो असे म्हणतो की प्रत्येक व्यक्तीच्या अंगामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या अंगी जन्मतः एखादा चांगला गुण असतो आणि त्या गुणाला अनुसरून त्या व्यक्तीने काम करणे किंवा काम त्या व्यक्तीला मिळणे म्हणजे न्याय प्रस्थापित होणे असे तो म्हणतो. म्हणजेच आपल्यामध्ये जो काही चांगला गुण आहे त्याच्यानुसार आपल्याला काम मिळणे किंवा आपण काम करणे म्हणजे न्याय होय,
अशा पद्धतीची न्यायाची संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. आणि तो असे पण म्हणतो की राज्यात न्याय निर्माण होण्यासाठी चारित्र्याची आणि सद्गुणांची वाढ होणे आवश्यक असते. म्हणजेच प्लेटोने न्यायविषयक विचार मांडत असताना काही घटक हे महत्त्वाचे मांडलेले आहेत. आणि आपण जर पाहिले तर न्याय निर्माण करत असताना प्लेटोचा जो काही दी रिपब्लिक नावाचा ग्रंथ आहे, हा ग्रंथ लिहित असताना किंवा राज्यामध्ये याच्यामध्ये त्यांनी न्यायविषयक विचार मांडलेले आहेत आणि न्याय निर्माण करत असताना त्याने आदर्श राज्याची काही वैशिष्ट्येसुद्धा सांगितलेली आहेत. मग त्याच्यामध्ये त्यांनी काही घटक हे प्रमाण मानलेले आहेत. मग त्यामध्ये तत्त्वज्ञ राज्यकर्ते असतील, आदर्श नागरिक असतील, आदर्श शिक्षण पद्धती असेल किंवा न्याय असेल, कर्म सिद्धांताचा स्वीकार असेल किंवा त्याचे साम्यवादी विचार असतील किंवा स्त्री पुरुष समानता असेल, अशा पद्धतीने त्याने या ग्रंथामध्ये काही गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो असे सुद्धा म्हणतो की न्यायाविषयी तो असे सुद्धा म्हणतो की आत्म्यामुळे जसे शरीराला पूर्णत्व येते तसे न्यायामुळे आदर्श राज्याला पूर्णत्व येते असे प्लेटो म्हणतो. म्हणून त्याच्या मते प्रत्येक व्यक्तीने, आत्ता ज्या पद्धतीने मी व्याख्या सांगितली, प्रत्येक व्यक्तीने आपल्या अंगी जो काही गुण आहे या गुणाप्रमाणे कार्य करावे, काम मिळवावे, म्हणजे न्याय होय. म्हणजेच प्रत्येकाने आपल्या कुवतीप्रमाणे काम करावे आणि ते करत असताना इतरांच्या कार्यामध्ये हस्तक्षेप न करणे म्हणजे न्याय होय, असे तो न्यायाबाबत विवेचन करतो. न्यायामुळे संघर्ष नाहीसा होतो. म्हणजेच राज्यामध्ये म्हणजेच आदर्श राज्याची कल्पना मांडत असताना आदर्श राज्यामध्ये न्याय कशा पद्धतीने निर्माण होईल याच्याविषयी त्याने भाष्य केलेले आहे. आणि तो असे म्हणतो की न्यायामुळे संघर्ष नाहीसा होतो व राज्यामध्ये एकता व सुख निर्माण होऊन आदर्श राज्य प्रस्थापित होते. तर अशा पद्धतीने प्लेटोने त्याच्या दी रिपब्लिक ग्रंथामध्ये काही मौलिक विचार हे मांडलेले आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला तिसरा विचारवंत त्याच्यामध्ये सांगता येणार आहे आणि तो विचारवंत म्हणजे ॲरिस्टॉटल याने समाजामध्ये शांतता किंवा समता, प्रमाणबद्धता आणि संतुलन निर्माण केल्यास न्याय निर्माण होईल अशी व्याख्या केलेली आहे. म्हणजे जर आपल्याला समाजामध्ये न्याय हा निर्माण करावयाचा असेल तर समता असेल, प्रमाणबद्धता असेल आणि एकंदरीतच मग सामाजिक असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल, शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल, जर आपण संतुलन निर्माण केले तर तो म्हणतो की त्यातून न्याय हा निर्माण होईल अशी त्याने न्यायाची व्याख्या केलेली आहे. या न्यायाच्या व्याख्या ग्रीक काळातील आहेत. हे जे काही विचारवंत आहेत, पाश्चिमात्य विचारवंत आहेत, ग्रीक विचारवंत आहेत. आणि आधुनिक काळामध्ये न्यायाच्या व्याख्या मग नैसर्गिक न्याय असेल, वैधानिक न्याय असेल, सामाजिक न्याय असेल आणि लिंगभावात्मक न्याय या पद्धतीने विकसित झाले आहेत. आणखी एक विचारवंत आहे आणि तो विचारवंत म्हणजे रॉल्स हा विचारवंत आहे. रॉल्स याने सुद्धा न्यायाची संकल्पना मांडलेली आहे किंवा न्यायाविषयी आपले विचार व्यक्त केलेले आहेत. रॉल्स यांच्या मते कोणत्याही सामाजिक संस्थेचा न्याय हा सद्गुण असला पाहिजे. म्हणजेच तो म्हणतो की कोणत्याही सामाजिक संस्थेचा न्याय हा सद्गुण असला पाहिजे. मग साधनांची विपुलता नसल्यामुळे न्यायाची संकल्पना व्यक्तीच्या कृती आणि गरजांमधून निर्माण होते. मग साधनांचे वाटप करताना कोणाला काय व केव्हा मिळते हा न्यायातील महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे समाजामध्ये साधनसंपत्तीचे वाटप करत असताना कोणाला काय व केव्हा मिळते हा न्यायातील महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजेच समाजामध्ये न्याय निर्माण करावयाचा असेल तर सर्वांच्या गरजा पूर्ण झाल्या होणे महत्त्वाचे आहे आणि सर्व गोष्टींचे, सर्व घटकांचे समाजामध्ये जर विकेंद्रीकरण झाले तर समाजामध्ये न्याय निर्माण होईल अशा पद्धतीचा विचार रॉल्स या विचारवंतांनी मांडलेला आहे. साधारणपणे न्यायाचे प्रकार पाहत असताना न्यायाचे 3 प्रकार आपल्याला सांगता येणार आहेत.
त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे नैसर्गिक न्याय, दुसरा मुद्दा आहे वैधानिक न्याय आणि तिसरा मुद्दा आहे सामाजिक न्याय. अशा पद्धतीने आपल्याला न्यायाचे काही प्रकार हे सांगता येणार आहे. मग नैसर्गिक न्याय म्हणजे काय? नैसर्गिक न्याय म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे की मनुष्याच्या अस्तित्वाशी न्यायाची संकल्पना जोडलेली आहे. म्हणजेच मानवाच्या जीवनाशी नैसर्गिक न्यायाची संकल्पनाही जोडलेली आहे आणि मनुष्य निसर्गाचाच एक घटक आहे. आपल्याला माहिती आहे की पर्यावरण अनेक घटकांचे मिळून बनलेले आहे आणि त्यातील एक घटक म्हणजे मानव प्राणी आहे. आणि म्हणून नैसर्गिक न्यायाचा विचार करत असताना मानवाच्या अस्तित्वाशी म्हणजेच मानवाच्या जीवनाशी नैसर्गिक न्यायाची संकल्पनाही जोडली गेलेली आहे. आणि मानवाच्या अस्तित्वाचा विचार करत असताना आपल्याला असे म्हणता येणार आहे की मनुष्य किंवा मानव हा निसर्गाचाच एक घटक आहे आणि निसर्गाचा एक घटक असल्याकारणाने त्याला योग्य असेल, अयोग्य असेल, न्याय असेल, अन्याय असेल या संकल्पना समजू शकतात. म्हणजेच नैसर्गिक न्यायाचा विचार करत असताना मानव हा निसर्गाचा एक महत्त्वपूर्ण घटक याचा विचार करत असताना आपल्याला माहिती आहे की या पृथ्वी तलावरील सर्वात बुद्धिमान प्राणी जर कोणता असेल तर तो मानव प्राणी आहे. मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या आधारे नवीन नवीन शोध लावलेले आहेत हे सुद्धा आपल्याला नाकारता येणार नाही. आणि म्हणूनच त्याने त्याच्या पूर्वीची जी काही जीवन पद्धती आहे सुरुवातीच्या काळाची त्या जीवन पद्धतीमध्ये आमूलाग्र अशा पद्धतीचा बदल केलेला आहे आणि नवीन नवीन शोधांच्या माध्यमातून त्याने आपले जीवन बदललेले आहे, आपल्या जीवनामध्ये बदल केलेला आहे. आणि खरोखर मग समाजाचा एक घटक म्हणून मानवाला समाजामध्ये ज्या काही गोष्टी घडतात याची पूर्ण ज्ञान असते आणि म्हणूनच योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, न्याय काय आहे, अन्याय काय आहे, चांगले काय आहे, वाईट काय आहे आणि या गोष्टी मानवाला चांगल्या पद्धतीने समजतात. आपल्याला माहिती आहे की मानव प्राणी हा विचार करणारा प्राणी आहे आणि त्याच्यामुळे त्याला नक्कीच या सर्व गोष्टी समजतात. नैसर्गिक न्यायाच्या तत्वावर करण्यात आलेला न्याय हे सर्व व्यवस्थांचे अंतिम उद्दिष्ट आहे असे जगभरामध्ये मानले जाते. नैसर्गिक न्यायाच्या तत्वावर करण्यात आलेला न्याय हे सर्व व्यवस्थांचे, मग कोणतीही व्यवस्था असो, राजकीय असो, सामाजिक असो किंवा आर्थिक असो, अंतिम उद्दिष्ट आहे असे जगभरामध्ये मानले जाते. प्राचीन ग्रीक व रोमन तत्ववेत्यांनी, जसे आत्ता आपण पाहिले की सॉक्रेटिस असेल, प्लेटो असेल, अरिस्टॉटल असेल, हे प्राचीन ग्रीक व रोमन तत्ववेत्ते आहेत. त्यांच्याप्रमाणे इतर सुद्धा आहेत. तत्ववेत्यांनी नैसर्गिक संकल्पनेचा पुरस्कार केलेला आहे. म्हणजेच हे जे काही विचारवंत आहेत या विचारवंतांनी नैसर्गिक न्याय महत्त्वाचा मानलेला आहे, कारण याच्यामध्ये व्यक्तीला सर्व गोष्टी समजतात. आपले हित कशामध्ये आहे, आपले अहित कशामध्ये आहे, म्हणजेच आपला फायदा कशामध्ये आहे, आपले नुकसान कशामध्ये आहे, या सर्व गोष्टी मानवाला व्यवस्थितपणे समजतात असे या तत्ववेत्यांनी मान्य केलेल्या आहेत. म्हणजेच कोणत्या गोष्टी न्याय्य आहेत व कोणत्या गोष्टी अन्याय्य आहेत हे कोणत्याही मानवाला सहजपणे समजू शकते. म्हणून मानव निर्मित कायद्यांची गरज भासत नाही अशी नैसर्गिक न्यायाची संकल्पना आहे. म्हणजेच या ठिकाणी नैसर्गिक न्यायाचा विचार करत असताना या ठिकाणी मानव निर्मित कायद्यांची आवश्यकता नाही असे काही विचारवंतांना वाटते. कारण या ठिकाणी नैसर्गिक न्यायाचा जर आपण अर्थ पाहिला तर या प्रकारामध्ये मानवाकडून चुकीचे वर्तन होणार नाही. मानव हा चांगल्याच पद्धतीने वागणार आहे आणि तो वागत असताना समाजामध्ये अशांतता निर्माण होणार नाही.
आणि म्हणून मानव निर्मित कायद्यांची आवश्यकता नाही असा विचार या ठिकाणी मांडलेला आहे. आणि अशा पद्धतीने नैसर्गिक न्यायाची संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे किंवा यालाच आपल्याला नैसर्गिक न्याय असे म्हणता येणार आहे. म्हणजेच जन्मतः किंवा निसर्गतः व्यक्तीला जो न्याय मिळतो त्याला आपल्याला नैसर्गिक न्याय असे म्हणता येणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी नैसर्गिक न्यायामध्ये मानवनिर्मित कायद्याची गरज भासत नाही अशी नैसर्गिक न्यायाची संकल्पना या ठिकाणी आपल्याला सांगता येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज याच ठिकाणी थांबणार आहोत आणि आपण राहिलेला भाग नंतरच्या तासाला पाहणार आहोत. तर आपण याच ठिकाणी थांबू.